संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांचा जीवन चरित्रावरचा अभ्यास आहे. तर आज मला थोडस तुकाराम महाराजांच्या विषयी पण थोडस बोलते, कारण मला जरी वेळ आपल्याला दिलेली असली 1 तासाची किंवा अर्ध्या तासाची, तर तुकाराम महाराजांचं नावच घेता यम सुद्धा कापत होते, एवढी आमच्या संतांची पावर होती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. या तुकाराम महाराजांचं बालपणीचं जे नाव होतं ना पाण्यातलं, ते होतं बोलादू. आणि त्यांना एक भाऊ होता, त्याचं नाव होतं सावजी. मगाशी सांगितलं, ज्यांनी आपल्या जीवनात साध उतले तो साधू, सा वजा केले तो सावजी. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सा वजा केले तो सावजी. आणि असे हे तुकाराम महाराज लहानपणी जन्म झाल्यानंतर त्यांना पाण्यात टाकलं, लहानाचे मोठे झाले, मोरे घराण्यात त्यांचा जन्म झाला. आणि एकदा आपल्या मित्रांच्या सोबत गावाबाहेर गावदरीमध्ये खेळायला गेले. काही आता माळरान म्हणतात. महाराज म्हणतात, जाळोणी संसार बैसलो अंगणी. अहो, जाळोणी संसार ते काय बसलेले आहेत, तर अंगणामध्ये बसलेले आहेत. आणि अशा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. त्यांच्यासारखा दानशूर संत नाही. 400 एकर जमीन दान केली. आम्ही तुम्हाला इथं म्हणत नाही दान करा. 400 एकर जमीन काय 4 गुंठा सुद्धा आपण करू शकत नाही. पण दुष्काळाच्या काळामध्ये बरं का महाराज 400 एकर जमीन तुकाराम महाराजांनी काय केलेली आहे, दान केलेली आहे. बरेच लोक म्हणतात तुकाराम महाराजांना 2 बायका होत्या. पहिली दम्याच्या विकाराने वारली म्हणून दुसरी आप्पासाहेब गुळवे यांची कन्या जिजाबाई हिचा विवाह तुकाराम महाराजांशी झाला. भागूबाई, विटाबाई, माधव अशी तुकाराम महाराजांना मुलं. अशी मुलं असताना सुद्धा घरामध्ये खायला प्यायला अन्नाचा कर नाही. आणि तुकाराम महाराजांनी उठावं, भंडाराच्या डोंगरावर जावं, दगडाचे टाळ वाजवावे आणि त्या विठ्ठलाची भक्ती करावी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे रात्रंदिवस त्यांचं एकच भजन, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भजन करावं, घरात आणण्याचा कण देखील नाही. भुकेने व्याकुळ झाले तो मुलं. आणि एके दिवशी जिजाबाई जाते आणि कुणाकडून तरी मापटभर धान्य, चिपट मापट, ते माप होती पहिली, आता किलो सारखं नाही, चिपटभर धान्य आणलं आणि घरातल्या जात्यावरती दळू लागली. आणि दळत असताना भागूबाई दळत होती. त्यावेळेस मात्र एका साधूने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि परीक्षा घेण्यात